आज बनवतो आहे मुळ्याची भाजी. हिरवीगार भाजी आहे आणि त्या भाजीत चांगले मुळेसुद्धा हवं. तरी भाजी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि बारीक चिरून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना घालते मीठ, सोबत मुळेसुद्धा चिरून घेतलं आहे. आता मीठ घालून ही भाजी अशी मळून घ्यायची. मुळ्यांका थोडासा उग्रपणा असता आणि भाजीच्या पानांवरती बारीक काटे असतात ना कंस, ती मोडाक होई म्हणून भाजी अशी चुरून घ्यायची आणि हलक्या हाताने अशी पिळून घ्यायची. आता भाजी फोडणीक न देता मी बनवते. बघा व्हिडिओमध्ये कशी भाजी बनवते ती. आता याच्यामध्ये घातले हिरव्या मिरच्या आणि भाजी चांगली अशी ढवळून घेते. भाजीत पाणी सुट्टा म्हणून अगोदर मीठ घालायचं नाही. हे बघा, भाजीतला पाणी चांगला सुकला ना की मग घालायचं मीठ. आणि 2 मोठे कांदे घेतले कापून. भाजीमध्ये कांदे सरभरीत असत ना कांदा तर चांगली लागतं भाजी खाव. आता भाजी चांगली ना गॅस बारीक करून शिजवून घ्यायची. पाणी पूर्ण सुकला भाजीतला की मग त्याच्यावरती घालायचं तेल आणि ओला खोबरा. फोडणी घातलेल्या भाजीपेक्षा अशी बनवलेली भाजी तुम्ही खाऊन बघा, खूप छान लागतं. चांगली अगदी भाजी ढवळून घ्यायची व्यवस्थित. मस्त असा वास येतो. तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी खाऊन बघा, किती छान लागते.